मग आम्ही किती दिवसानंतर आलो आज? तुम्ही पत्रव्यवहार केला तिसऱ्या महिन्याच्या पत्रव्यवहारानंतर आजचा महिना कोणता चालू आहे? इतके दिवस मार्गदर्शन आलं, गुन्हे दाखल करायला लागतील तर मग शेतकऱ्याचे काय हाल आहे? तुम्ही याच्यात मला सांगा, उत्तराच्या याच्यात तुम्ही काही सांगू शकता का? नंतर आलेलं पत्र आहे का साहेब? मार्गदर्शनाचं पत्र आयुक्ताचं आलं का? मग साहेब कसं सांगा ना तुम्ही? हे कृषी अधिकारीच आम्हाला सांगू शकतो आणि तेच त्याला आता तुमच्या माणूस निघून गेला, आम्ही काय त्याला खाऊन राहिलो होतो? उत्तरच देणं होतं ना साहेब. आहे मीटिंगला आहे का फक्त इकडून पाठवलं जर असेल घड्याळाचा फोटो घ्या. 5 मिनिट वेळ आहे, 2 वाजून. साहेब, शेतकऱ्याची तक्रार असल्यानंतर 72 तासात त्या शेतकऱ्याकडे जाणे, त्या तक्रारीची शहानिशा करणे आणि त्याच्यावर कारवाई करणे हा पीक विम्याच्या संदर्भातला प्रमुख विषय आहे. 2 महिन्यानंतर जर तक्रारीवर जर पाहायला जात असतील तर काही शेतकऱ्याचं पीकही तुम्हाला दिसत नाही, ते जागा दिसत. पिशवी आणते ते आपले घरचे लोक. सब लेना है, छोटा बड़ा सब लेना है. नॅनो समोर जा तिथून थोडीशी आंदोलनाला गायब होते. लावा फोन लाव खुशाल त्या लाळे साहेबाला नंबर आहे पाहिजे. लाळे साहेबांना एक तर त्यांना बोलवा, ते म्हणता वनीला आहे तर मग ते डेप्टी कोण आहे? त्यानंतरचे अधिकारी कोण आहे लाळे? त्यांना बोलवा इथे. लाळे कोण मेरे मोबाइल में खींचता हुआ भेज देता हूँ तुम्हें.
येते साहेब. त्याला लाज वाटायला पाहिजे ना साहेब. पीक विमा कंपनीचे पैसे खातात त्याला लाज नाही वाटली का? कमिशन खात्याने त्याला लाज नाही वाटली का? त्याला निवेदन घ्यायला लाज वाटून राहिली. 4 वेळा आरडीसी साहेबांना आम्ही फोन करून राहिलो, तुम्ही बोलले काहीच लावत नाही, काहीच नाही. घेऊन द्या साहेब, तिकडे घुमवतो. चूप आहे ना बसून. एक मिनिट, आमची विनंती आहे साहेब की तुम्ही कायदा अजून काय हातात घेतलेला नाही, काही नाही. कायदा जर हातात घ्यायला पाहिजे त्यावेळेला या तुम्ही येऊच नका. तुम्ही यायलाच नाही पाहिजे की बाजू घ्यायला कुठे आले ना त्याला बोलू का? आम्ही निवेदन दिलं होतं. तुम्ही तुम्हाला सांगितलं होतं आम्ही द्यायला पाहिजे ना. कोणाच्या निवेदनाची एकत्र जमून येतात. शब्द बोलला तुम्हाला जिल्हा कृषी कार्यालय जय